मेहकर पंचायत समिती वार्षिक आमसभा सरपंच व 16 विभागाचा शांततेत मेळावा 7 वर्षानंतर झालेल्या सभेत अनेक प्रश्नांना योग्य न्याय 1 तालुक्यातील जल जीवन मिशनचा प्रश्न ऐरणीवर 2 जल जीवन मिशन दिले धडे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाविषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू आमदार सिद्धार्थ खरात ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास कसा होईल याला प्राधान्य प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री स्वागत करते। मेहकर शेतकरी भवन अँड लॉन्स कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दिनांक 29 मार्च 2024 व 25 वार्षिक सभा व आमसभा पंचायत समिती मेहकर अंतर्गत पार पडला। सर्वप्रथम संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व स्टेजवर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। ग्रामीण भागाच्या विकासाची प्रश्न आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी 16 विभागातील अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पातळीवर पाणीटंचाई व नळकोट्यावधीचा निधी खर्च होऊन ग्राम पातळीवर पाणीटंचाई असून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले असे अनेक विभागातील समस्या होत्या। तब्बल 6 वर्षांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या आमसभेला सुरुवात करण्यात आली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आमसभेला मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, माधवराव जाधव, सुरेश तात्या वाळुकर, बळीराम मापारी, अरुण दळवी, संतोष घनतोंडे, निंबाजी पांडव, दत्ता पाटील, किशोर गारोळे, गिरधर पाटील, अनंतराव वानखेडे, सेवादल काँग्रेसचे शैलेश बावस्कर, ॲड आकाश घोडे, मोरे, भास्करराव ठाकरे, सारंग माळीकर, सार्थ खरात, गवई, जेजाताई चांदेकर, स्वातीताई नवले, संदीप गवई, गजानन सावंत, साहेबराव मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव, तहसीलदार मडके साहेब, विस्तार अधिकारी शिवाजी गवई, पंडागळे साहेब, विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, सांख्यिकी विस्तार अधिकारी जे जाधव, के पवार, तपासे, कृषी अधिकारी परिहार, अभियंता बी राठोड, अभियंता विजय राठोड, प्रवीण गायकवाड, श्रीमती पवार, श्रीमती के काळदाते, कनिष्ठ सहाय्यक श्री डोके, वरिष्ठ सहाय्यक श्री काटे, श्रीमती अहिरे, श्रीमती वानखेडे, श्रीमती राजपूत, श्रीमती शेळके आदी उपस्थित होते। तर तालुक्यामधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत एकूण 7 शाळेला पुरस्कार प्राप्त झाले असल्याने प्रथम क्रमांक जिजामाता हायस्कूल हिवरा खुर्द 11 लाख रुपये, शाळा पिंपरीमाळी 5 लाख रुपये, अंजनी 3 लाख रुपये, शाळा घाटबोरी 2 पेनटाकळी 1 लाख। त्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक यांचे सत्कार करण्यात आले। तालुक्यातून स्मार्ट ग्रामपंचायत मध्ये मुंदेफळ लोणी गवळी असल्याने त्या गावातील सरपंच सचिव यांचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सभेच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी यांनी मान्यवराचे सत्कार करून वार्षिक आढावा सादर केला। अनेक प्रश्नांच्या प्रश्न उत्तरात जल जीवन मिशन व पाणी टंचाई सभेचे आकर्षण बनले। अनेक गावात जनजीवन मिशन अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला दिसला। बांधकाम, घरकुल विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, मनरेगा, स्वच्छ भारत अभियान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, राष्ट्रीय बायोगॅस व खत विकास कार्यक्रम, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या प्रमुखांनी योजनेची वार्षिक अहवाल सादर केले। 52 गावातील जल जीवन मिशन कागदावरच, जल जीवन मिशनच्या अधुऱ्या निधीमुळे बरेच गावांमध्ये बारगळली। जलजीवन मिशन मंत्र्यांनी जलजीवन विषयी दिली माहिती। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह जिल्हा रिपोर्टर भानुदास पवार।